Hello, check. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आफ्टर लंच सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सामना सुरू होतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या विरोधात. जय सावरई एलकुंदे पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार, गुनेशच्या बॅटमधून चौकार. पहिल्या चेंडूवरती क्लासिकल फटका आपल्याला बघायला मिळाला. गुनेश पाटीलच्या बॅटमधून चौकार आला. अक्षय वाकडेचं स्वागत केलं 4 धावांच्या मदतीनं. ओ पुन्हा एकदा लेट कट, फक्त दिशा दाखवते परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जाऊन पडतोय, म्हणजेच मिळेल फक्त एकच धाव. सुरुवात चांगली राहिली आहे सध्या ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमसाठी. आफ्टर लंच बरेचसे प्रेक्षक आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचंही आपण करूया मनपूर्वक स्वागत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेला पंच केला, बॅकफुटला जात असताना पुन्हा कव्हरच्या डोक्यावरून. काय फटकेबाजी सुरू आहे, प्रत्येकी बॉलवर बॉलच्या मेरिटवर फटके तुम्हाला बघायला मिळतात. या चेंडूवरती मोनिशच्या बॅटमधून 2 धावा आल्या आणि धावसंख्या 7 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज सही ओव्हर द विकेट. जागा बनवली आहे, इनसाइड आउटचा फटका एकसा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत आणि 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. चांगला खेळ सध्या ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमसाठी. दोन्ही बॅटर परफेक्टली मिडल करताना दिसलेत आणि मोनिश मागच्या दोन्ही बॉलचा आपण विचार केला तर लेगस्टम्पला येऊन फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावर. सुरुवात जी हवी होती ती सुरुवात केली, कारण माहिती आहे पहिला सामना आमनेपाडानं अगदी जवळून पाहिला असेल एलकुंदेकरांचा, की जिथे 58 धावा बनवल्या होत्या घरच्या मैदानावर सावधच्या विरोधात. म्हणून आता त्यांच्या विरोधात चांगली टोटल बनवणं गरजेचे असेल. ऑफ ब्रेकर पुन्हा फोर्स केला, बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. एक जाव हिरे आकड्यामध्ये आता धावफलकानं प्रवेश केला 10 वर. प्रत्येकी चेंडूवरती धावा येत आहेत, हे महत्वाचं आहे. डॉट बॉल टाकणं गरजेचे असेल आता इथून कमबॅक करण्यासाठी अक्षय वाकडेला. ओव्हर द विकेट. गुनेश पाटील समोर ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत मिड विकेटच्या रिझर्व मध्ये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न याही वेळेला राहिलाय. 2 धावा इथे देखील मिळाल्या. शेवटच्या बॉलवर एकही गडी न गमावता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 12 धावा. चांगली टोटल म्हणावी लागेल. 12 धावा एकही गडी न गमावता पूर्ण केली आहे. बॅटिंग खरं म्हणजे टॉस हारल्यानंतर वाट्याला आली ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या. यानंतर मेहर 11 बापगावच्या विरोधात योगेश 11 आमने भी असा सामना तुम्हाला बघायला मिळेल, जो दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ खेळतात आणि जिच्या नावानं हा संघ मैदानामध्ये उतरलेला आहे, ग्रीष्मा संतोष काकडे यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत.
सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी राज. बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर मोनिश. राज आणि मोनिश च्या विरोधात हे बॅटल. पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ्टेड इट गॅप मध्ये मिड विकेटला चढून निघून चाललाय. क्षेत्ररक्षक बॉल वरती येतात. बॉल अडवलाय त्या ठिकाणी. 2 धावा पुन्हा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावपाची संधी आहे. 3 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्यात. अपील तर जोरदार होती आणि या 3 धावांच्या मदतीने आता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मोठ्या प्रमाणात क्रिकेट सुरू झालेलं आहे, परंतु या बेल्ट मधील या परिसरातील क्रिकेट अगदी आपण पाहिलं तर एक मोठी उंची गाठताना दिसते, कारण या विभागातील खेळाडू देखील आता व्यावसायिक स्तरावरती जाऊन क्रिकेट खेळतात. रामकृष्ण काकडे मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूंना मिळवला तो आता खुश असेल ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे. ओ यावेळेला आक्रमण, हल्ला चढवलाय, फिल्डर येतोय बॉल खाली, परंतु बघतच राहणार कारण गुणेश पाटीलचा तडाखा होता. त्याच्या बॅटमधून येतोय धमाकेदार हिट, षटकार. ग्लोरियस सिक्सर फ्रॉम गुणेश पाटील. काय फटका होता, टायमिंग लाजवाब. फटक्या मागे सोडून दिला बॉल ऑप्शनच्या बाहेर, वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होते, लेफ्ट आर्मर आणि कुठेतरी बाहेरच्या दिशेने निघणारा हा बॉल बघायला मिळाला. सोडून दिला होता. अनुमान थोडंसं फलंदाजाचं चुकीचं राहील आणि हा चेंडू मात्र सिक्सर नंतर येतोय डॉट बॉल. 21 वर टीमची टोटल 21 रन्स. पुन्हा त्याच दिशेने पुन्हा सोडून दिलाय. आणखी एक डॉट बॉल. ग्रेट कमबॅक फ्रॉम राज. सिक्सर आला, परंतु त्यानंतरचा पलटवार राज वाकडेचा आपल्याला बघायला मिळतोय. 21 21 रन्स. ओव्हर नंबर 2. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिल्या 2 बॉलवर 9 धावा राजच्या विरोधात आल्या आणि त्याच्यानंतर लागोपाठ 2 निर्धाव चेंडू गुणेश पाटील खेळताना दिसलाय. यावेळेला चांगला फटका, टक असा आवाज आला. अक्रॉस द लाईन एक्झिक्यूट करण्यात आलाय. खराब क्षेत्ररक्षण. बॉल आता बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले बघायला मिळाले. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याही धावेचा आता प्रयत्न केला जाईल आणि 3 धावा बघता बघता पूर्ण होत आहेत. खरं तर कॅप्टन विजयनं सांगितलं होतं की आमच्या खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणामध्ये चुका होतात आणि जरूर या मॅचमध्ये देखील तेच बघायला मिळालं. म्हणजे फिल्डिंगमध्ये कुठेतरी त्यांना काम करावं लागेल, फिल्डिंग चांगली करावी लागेल. कसं आहे ना मित्रांनो, क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची बॅटिंग, तुमची बॉलिंग आणि त्याच बरोबरीचं तुमचं क्षेत्ररक्षण असणं गरजेचं आहे. फिल्डिंगला तेवढंच महत्त्व दिलेलं आहे आणि आपण अनेक मॅचेस अशा पाहिल्यात की ज्या फिल्डिंगच्या जोरावरती बदललेल्या आहेत. फुल टॉस बॉल, मिस टायमिंग. आता झेलची संधी आहे. स्वतः कॅप्टन चेंडू खाली, लॉंग ऑफला चूक होणार नाहीये आणि हा पहिला धक्का लागतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. मध्ये बाद झाला. लॉंग ऑफला चांगला झेल पकडण्यात आला. कॅचेस वन द मॅचेस. आपण चर्चा करत होतो की एखादा क्षेत्ररक्षक सामन्याचं गणित बदलवू शकतो, सामन्याचं चित्र बदलवू शकतो आणि कोण विसरणार 2024चा तो T20 विश्वचषक जेते सूर्यकुमार यादवनं टिपलेला झेल. डेव्हिड मिलर अजूनही त्याच्या डोळ्यांसमोर तो झेल येत असेल. ज्या प्रकारे लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवरती तो झेल पकडला आणि भारतीयांनी बऱ्याच वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकला. खरं तर 1983चा वर्ल्ड कप बघायला आम्ही नव्हतो, परंतु चर्चा तीच अनेक समालोचकांच्या मुखातून, अनेक विश्लेषकांच्या मुखातून ऐकलेली आहे की कपिल देवनं जो झेल पकडला तिथूनच खऱ्या अर्थानं त्या वर्ल्ड कपमध्ये कलाटणी मिळाली होती. म्हणजे झेलाला किती महत्त्व आहे. आणि जॉन्टी रोड्स सारखा खेळाडू जो ज्यानं आपल्या मुलीचं नाव इंडिया ठेवलेलं आहे, भारतावर भरपूर प्रेम असणारा तो खेळाडू, त्यानं एका मॅचमध्ये आपल्या फिल्डिंगच्या बळावरती साऊथ आफ्रिका संघाला तो सामना जिंकून दिला होता.
आणि तो सामनावीर फक्त फिल्डिंगच्या बळावरती राहिला होता. म्हणून फिल्डिंगचं महत्त्व क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल. सिनियर खेळाडू गजानन गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिला बॉल वाईट, अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर पुढे गेला. स्कोर कार्डवरती 25 धावा. 2 षटकांच्या अंती तुम्हाला धावा 24 बघायला मिळाल्या. 12 धावा राजनं देखील खर्च केला. एक सिक्सर आल्यानंतर चांगला पलटवार राहिला, कारण शेवटच्या बॉलवर मोनिशला त्यांना आउटही केलं. भागीदारीला ब्रेक करणं गरजेचं होतं आणि ती पार्टनरशिप तोडण्यामध्ये तो यशस्वी राहिला. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, स्लो वन, कमी गतीने टाकलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला परंतु झेल पकडता आली नाहीये. ही समस्या फार मोठी राहिलेली आहे सध्या जय सावरई एलकुंदे टीमसाठी. सातत्याने कॅचेस ड्रॉप होत आहेत, खराब क्षेत्ररक्षण होतोय. एका धावेने टीमची टोटल आता पुढे गेली आहे. स्कोर कार्डवरती 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड. अक्षयनं धावा खर्च केल्या 12. त्यानंतर राज वाकडेच्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या आणि आता गजानननं षटकाला सुरुवात केलेली आहे. वेल एक्सपिरियन्स प्लेयर. नवीन बॅटर संकेत 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ला 1 सध्याची स्थिती आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच योगेश 11 आमने बीच्या विरोधात. 3रा पंच मागवत आहेत. इट्स ओके. चला 3रा पंचांनी मैदानामध्ये यायचंय. गजानन राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करेल बॅटर संकेत. यावेळेला भरपूर मागे हा चेंडू होता. किपरला देखील तो बॉल सापडला नाही. फलंदाजाच्या सोबतीनं विकेट किपरही बीट झाला आणि बाईटच्या स्वरूपामध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये ती धाव मिळेल आणि धावसंख्या आता एका धावेने वधारत असताना स्कोर कार्डवरती 27 धावा. यू आर वॉचिंग संजय स्मृती चषक. कमी गतीने टाकलेला फ्लायटेड बॉल. एक धाव तरी ते मिळाली आहे. थोडंसं फंबळ आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. चांगला फ्लाईट देतोय. कुठेतरी वेग भले या गोलंदाजाकडे नाहीये परंतु टप्पा नियंत्रणात आपल्याला बघायला मिळाला. लेंथ फार सुंदर होती गजाननची. संकेतच्या विरोधात 2 धावा मात्र त्यानं पूर्ण केल्यात. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना 29 आकड्यावर. चांगल्या टोटलकडे वाटचाल करावी लागेल आणि सध्या तरी ती वाटचाल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची पाहायला मिळाली आहे. कारण गोलंदाजी कमालीची आहे. पहिल्याच मॅचमध्ये आज तुम्ही पाहिलं असेल की धनेश 11 कुकसे संघाला 22 धावांवरती थांबवलं होतं. पुन्हा फ्लायटेड परंतु आता ओव्हर पिच मिळालाय. बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचला संकेत आणि भिरकावून दिल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. ताकद भरपूर आहे फलंदाजाकडे आणि ताकदीनं भिरकावून दिला बॉलला थेट मिड विकेटच्या पलीकडे. संकेत पाटीलच्या बॅटमधून येणारा दर्जेदार सिक्सर. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचले 35 आकड्यावरती. 35 रन्स आफ्टर द सिक्सर. या षटकारानंतर आता धावसंख्या खूप चांगली पाहायला मिळते. पुन्हा आखू टप्प्याचा बॉल. ताकद भरपूर आहे फलंदाजाकडे. उपट टाकली आणि चेंडूला फेकून दिला सावध गावामध्ये. सिक्सर. संकेतच्या बॅटमधून येणारा लागोपाठचा दुसरा सिक्सर.
धावसंख्या वेगाने 41 आकड्यावरती मोठ्या टोटल कडे वाटचाल ग्रीष्म 11 आमने पाडा टीम. या वेळेला अवांतर धाव मात्र मिळेल. लागोपाठचा तिसरा सिक्सर येणार का? एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते धावफलकावरती. Oh, ho, ho, ho. पुन्हा एकदा straight down the ground. Another huge sixer. Back to back 3 in a row. लागोपाठचा तिसरा षटकार संकेत पाटीलच्या बॅटमधून. तीन सिक्सर संकेतच्या बॅटमधून. चांगले संकेत दिसत नाहीयेत सध्या तरी. बघा अशाच प्रकारे जर तुम्ही फिल्डिंग करत राहाल तर डेफिनेटली ह्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि ते भोगावं लागेल. तो भूदंड तुम्हाला भोगावा लागेल. पकडो कॅच जीतो मॅच. आणि फायनली तुम्ही बघतायत की दोन्ही फलंदाजांना इथे जीवनदान मिळालं आणि त्याचा फायदा आता या ठिकाणी उचलत असताना 48 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावा स्कोर कार्डवरती या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर. कदाचित आता पहिला सामना बघितला असेल आमनेपाड्याच्या फलंदाजांनी खेळाडूंनी की एलकुंदे टीमकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. 58 धावा त्यांनी बनवल्यात या मैदानावर. म्हणून आता त्यांच्या विरोधात एक मोठं टार्गेट द्यावं लागेल आणि तो टार्गेट आता देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. चला मेहर 11 बापगाव आणि योगेश 11 आमने बी दोन्ही कॅप्टन आता टॉससाठी आपण सज्ज राहायचंय. यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. Come on both the captain and please reporting for the toss. शेवटचा षटक आणि या पहिलाच बॉल स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला. पुल लेंथ बॉल होता आणि त्याच्यावरती एक धाव मिळाली. एका धावेने स्कोर आता पुढे जातात. सुरुवातीला गुणेश आणि मोनिश मध्ये चांगली पार्टनरशिप होते आणि त्यानंतर आता संकेत आणि गुणेश मध्ये चांगली भागीदारी बघायला मिळाली. सोडून दिल्या बॉल. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. भरपूर बाहेर होता आणि तेच पंचांनी सांगितलं एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. 50 धावा स्कोर कार्डवर ग्रीष्म 11 आमने पाड्यासाठी. चांगली टोटल आता जरूर आपल्याला स्कोरबोर्ड वरती दिसतोय आणि चौथं षटक पप्प्या गोलंदाजी करताना पलटवार करावा लागणार आहे. कमबॅक करावं लागेल पप्प्याला. फुल टॉस आहे आता. मिस टायमिंग झेलची संधी. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली. पुन्हा कॅच ड्रॉप. आता इथून सातत्याने चुका घडल्यात आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. तुम्ही पाहतात 3 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2 धावा माफ करा. छेल सुटला संकेतचा आणि जीवनदान त्याला मिळालं. 2 धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवरती. 52 धावा. कॅप्टन जरूर नाराज असेल की क्षेत्ररक्षण ही त्यांच्यासाठी समस्या राहिलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण सातत्यानं त्यांच्या क्षेत्ररक्षकांकडून बघायला मिळालेलं आहे आणि त्याच्याचमुळे संघ अडचणीमध्ये गेला. संजय पवार बारामती यांच्याकडून देखील प्रशांत वाकडे यांना शुभेच्छा आल्यात. म्हणजे ही स्पर्धा आता ठाणे जिल्ह्यात नव्हे तर पुण्यामध्ये देखील बघितली जाते. पंचांचा 9 बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलेला आहे आणि संतोषी काकडे आता थोडेसे खुश दिसत आहेत ज्या प्रकारे बॅटिंग टीमची. फ्रीटचा बॉल. ओ फ्रीट बॉल. अनदर बिग सिक्सर. लॉंगेस्ट हिट फ्रॉम संकेत पाटील. हा चौथा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. फलंदाजी आवडली असेल तर संकेतसाठी जोरदार टाळ्या वाजू द्या. बॉल मैदानामध्ये पाठवायचा आहे. चौथा सिक्सर आतापर्यंत संकेत पाटीलच्या बॅटमधून बघायला मिळाला. हे चांगले संकेत खरं म्हणजे आमनेपाडा गावकऱ्यांसाठी आहेत परंतु हे चुकीचे संकेत आहेत सध्या एलकुंदेकरांसाठी. कारण धावा 59 या आकड्यावरती.
59 रन्स. इंडिव्हिज्युअली 4 सिक्सर. 26 धावांवर फलंदाजी करतोय सध्या तरी. 28 धावांवर माफ करा. चांगला स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. जवळपास 300च्या वर स्ट्राईक रेट बघायला मिळाला तो संकेत पाटीलचा. 59 धावा. मोठ्या टोटल कडे वाटचाल. प्रचंड वेगानं धावा जोडल्या गेलेल्या. मॅच बॉल मला वाटतं आलेला आहे. पप्प्या पुढचा बॉल. बॅटच्या आतली कडा. मागे आता गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि त्याच्यावरती मिळेल 1 धाव. 1 डी. एका धाव्याने स्कोर 60 या आकड्यावर 60 रन्स. काय फलंदाजी बघायला मिळाली. आज प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. 60 धावा स्कोर कार्डवर आणि अजूनही या डावातील काही चेंडू येणं शेष. राऊंड द विकेट पप्प्या. पप्प्याचा फुल टॉस आहे आता गुणेश पाटीलच्या बॅटमधून. आणखी एक मोठा फटका परंतु आता चांगला झेल. सीमेरेषे लगत झेल पकडलाय. मात्र फलंदाजाने आता रेफर केलेला वेस्ट हाईट साठी. हाय फुल टॉस साठी का बीमर साठी आहे का रेफर. इट्स ओके. चेक करतायत आमचे टीव्ही अंपायर. इट्स अ नो बॉल. टीव्ही अंपायरचा आता निर्णय आलेला आहे. हाय फुल टॉस वेस्ट टाईट. 1+1 2 धावा आता. सर एक नो बॉलची धाव आहे का फक्त. दोन धावा. इट्स ओके. आणि या 2 धावांनी टीमची टोटल आता पुढे गेलेली आहे स्कोर कार्डवरती 62 धावा. आणि मला वाटतं की दुसरा बीमर या ओव्हरमध्ये बघायला मिळाला आणि त्याच्याचमुळे गोलंदाजाला आता बदलण्यात आलेला आहे. फ्रीट कंटिन्यू असेल. संकेत पाटील कडे स्ट्राईक इन तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल. फुल टॉस. अनदर मॅक्सिमम. फुल टोल वसूल केलाय. आणखी एक सिक्सर. षटकारांचा व्यापारी बनलाय संकेत पाटील सावतच्या क्रीडांगणावर. हाँ बिल्कुल सही कहा हमारे डीजे मैन ने. खलबली मचाई इस बार बल्लेबाज संकेत ने. क्या बल्लेबाजी. काय फलंदाजी केलेली आहे. अफलातून बेमिसाल विध्वंसक अविश्वसनीय असा खेळ आज साकारलाय. धावसंख्या 68. 35 धावा संकेत पाटीलच्या बॅटमधून वैयक्तिक तुम्हाला बघायला मिळाल्यात. शेवटचा एक चेंडू शिल्लक. सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे या स्पर्धेतील आमनेपाडा संघानं.
शेवटचा बॉल खोदात टाकलाय, यॉर्कर होता, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती, दुसरा धावेचा प्रयत्न, सेकंड कंप्लीट झाली, थर्डचा कॉल, तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. चौथ्या धावेचा प्रयत्न करत होता संकेत. किती स्फूर्ती आहे या फलंदाजामध्ये. आणि फायनली हा डाव संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 71 धावा आणि 72चं लक्ष्य आता पार करावं लागेल जय सावरे एलकुंदे संघाला. भरपूर मोठी टोटल बनवली. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं आता वळतोय पुढील सामन्याच्या टॉस कडे, जेथे खेळणारे संघ आहेत योगेश 11 आमने बी आणि त्यांच्या विरोधात मेहर 11 बापगाव. चला तर संतोषी काकडे यांना आपण आता विनंती करूया, जे आदरणीय दयानंद चोरगे साहेबांच्या वतीनं जी ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना तयार करण्यात आलेली आहे आणि त्या ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभाशय आपण करतो. आणि सोबतच ग्रीष्मा यांनाही तुम्ही पाहतायत. छापा असं कॉल आहे आणि काटा आलेला आहे, म्हणजे टॉस जिंकला मेहर 11 बापगावनं. पाहुण्यांना विनंती आहे की आपण पुन्हा मंचावरती बसावं. तुषार नाणेफेकी जिंकलेली आणि खरं म्हणजे ह्या सीझनला सुरुवात झाली आणि संघ अनबिटन आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून खूप खुश असतील. गावामध्ये कसं वातावरण आहे? गावामध्ये तर खूप छान वातावरण आहे. कसं दोन्हीपैकी दोन्ही स्पर्धा जिंकला आणि तो जल्लोष आज खरं म्हणजे भरपूर वर्षांची प्रतीक्षा होती, भरपूर दिवसांची खरं तर प्रतीक्षा होती की आपण स्पर्धा खेळावी आणि ट्रॉफी जिंकावी, परंतु तुम्ही दोन्ही जिंकल्या. आज असं वाटतं की या पर्वामध्ये तुम्हाला हरायचंच नाही, जसा खेळ तुम्ही दाखवलाय. या मागची मेहनत कशी आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन कसं आहे आणि तुम्हाला नेहमीच कोणाची पाठ राखून राहिली आहे? पाठ तर बालाकाकाजी पण खूप आहे आणि पोर पण खूप मेहनत करतात. टॉस जिंकल्या 4 ओव्हरमध्ये काय निर्णय घेतोस? फिल्डिंग. शुभेच्छा असतील. मोर चॅम्पियन संघ आहे या वर्षामध्ये एकदाही तो ती विनिंग स्ट्रीक त्यांची तुम्हाला ब्रेक करायची असेल तर तुम्हाला इथे चांगला खेळ करायचा आहे. बॅटिंग आलेली आहे, किती टार्गेट देशील? 40 ते 45. पहिला सामना कुठेतरी लो स्कोर होता, परंतु असं ॲज अ कॅप्टन तुला वाटला होता की हा सामना आपल्या हातातून निसटतोय? हां. पण विश्वास कधी आला की आपण जिंकू असा? विश्वास होता का? भावेश होता, देवेंद्र होता, अजून एक बॅट्समन होता, बाकी का जिंकू शकतो. मग एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळेल. शुभेच्छा असतील तुला देखील. नाणेफेकी संपन्न झाली आणि मेहर 11 बापगावनं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूया योगी सरांचा दमदार आवाज. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची वतीने पाहायला मिळाली. खास करून संकेत पाटील आज बरसला प्रतिस्पर्धी संघावरती. नाबाद 38 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. गुणेश पाटीलने सुद्धा त्याला चांगली साथ दिली. 19 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. मोनीच्या बॅटमधून पाहिल्या आपण 8 धावा. आणि संकेत पाटीलला एक पारितोषिक आलेलं आहे. जर विकेट्स हॅट्रिक कंप्लीट केली या सामन्यामध्ये तर मिस्टर KP अर्थात कैलास पाटील याचकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या मात्र या ठिकाणी उभी केली. आणि या प्रेक्षकांसाठी पहा, आयवा झेलसाठी तुम्ही जेवढे झेल पकडणार त्या प्रत्येक झेलसाठी आमच्या आयोजकांच्याकडून अर्थात कैलास पाटील यांच्याकडून आणि जय विकास पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक तुम्हाला दिले जाणार आहे. बागपुट पंच करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, स्ट्रोक, मोठी विकेट्स गलाला लागली या ठिकाणी असं म्हणावं लागेल. फलंदाज विजय वाकडे 0 वरती बाद होऊन माघारी परततोय.
दिवसाची प्रतीक्षा आहे की आमचा संघ कधी एक्झॅक्टली या टॉप 4 मध्ये पोहोचतोय आणि आमच्या काकडे साहेबांना आता एकच मी तर म्हणेन की कधी चषक दाखवतील याच गाण्याने मात्र या ठिकाणी सिद्ध केलं. आमचे डीजे ऑपरेटर डीजे कल्पेश किंग, प्रशांत वाकडे न्यू बॅटर आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती आणि जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर मुठवालचा कुमार रणवी आणि अजित पाटील याचकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि आलेल्या पहिल्या चेंडूवरती रॉकेट शॉट, ओ हो हो, लॉंग हॉर्नच्या डोक्यावरून 7 धावांसाठी षटकार. मिडल झाला त्याच्यावरती 6 धावा या कोरल्या होत्या. हा फटका सुद्धा चांगला पाहायला मिळतोय परंतु चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळेल फक्त 1 आणि एका धावीवरती गोलंदाज संकेत पाटील. आज संकेत चांगले संकेत देतोय आपल्या टीमसाठी, आपल्या गावकऱ्यांसाठी, आपल्या पाठीराख्यांसाठी, कारण चांगला क्रिकेट त्याच्या वतीने आज आपण पाहिला. त्याचप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजाने सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली, खास करून रामकृष्ण काकडे जे अनुभवी गोलंदाज आहेत त्यांच्याकडे सुद्धा आता मात्र भरपूर काही अपेक्षा टीमला असतील. आणि क्षेत्ररक्षणामध्ये पहा नेहमीच ते अगदी अलर्ट असतात. प्रत्येक दिशेने मात्र त्यांची नजर असते की कुठला क्षेत्ररक्षक आपला कुठे उभा आहे आणि या गोष्टी असणं गरजेचे असतात. पहा मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आहेत, इशारा करतायत की अलर्ट राहा तुम्ही. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि त्या अनुषंगाने त्या चेंडूवरती फलंदाजाला मात्र बीट केलाय. जबरदस्त वापसी षटकारानंतर संकेत पाटीलची आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज मला पुन्हा बोलावंसं वाटत तर नाही परंतु बोललेलं बरं, कारण या वर्षी सुद्धा जो एक स्वप्न साकारला होता तो स्वप्न सुद्धा मात्र भंग झाला आमच्या संजय स्पोर्ट्स सावध संघाचा. तब्बल 20 वर्षे झाली स्वप्न पाहतायत. कुटामध्ये ऑन साईडला टर्न केला, जबरदस्त फटका आणि चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती फिरकी घेतली आणि चेंडूला मात्र त्या ठिकाणी टर्न केला. चांगला स्ट्रोक. पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी बैठक शॉट केल्याचा प्रयत्न इष्टांच्या मधोमध सापडला. पंचांना प्रश्न विचारला संकेत पाटील हाऊस दॅट अँड फिंगर ऑफ फलंदाज बाद झाला या ठिकाणी मिस्टर राज वाकडे. मूर्ती आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटतं की सातत्याने प्रॅक्टिसमध्ये हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचा मात्र कुठेतरी आज या स्पर्धेमध्ये लाभ होतोय, येताना त्याचा फायदा होतोय असं मात्र म्हणणं वावगटणार नाहीये. आज नरेश काकडे पहा अगदी बाउंड्रीवरती सज्ज आहेत, अगदी संघाचे कोचच्या भूमिकेमध्ये ते आहेत. न्यू गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी अनिकेत आलाय. मिस्टामिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल ड्रॉप. परंतु 100% कमेंटमेंट कौतुकास्पद कामगिरी आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो, कारण जवळपास लॉंग ऑनवरती उभा होता आणि एक्झॅक्टली मिडॉनच्या क्षेत्रापर्यंत त्यांनी तो अंतर तिथे कापत चेंडूच्या रेषेपर्यंत येण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र झेल ड्रॉप. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी अनेकांनी संधी निर्माण करून दिली होती. तत्पूर्वी फलंदाजाने तब्बल धावा पूर्ण केल्या. 2 एकूण धावसंख्या 13-2. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन उचली घेणारा चेंडू हुक करण्यात जातो आणि चेंडू पुन्हा त्याला डिक्लेअर झोनमध्ये. तुम्हाला जर या धावांचा पाठलाग करायचा असेल तर विकेटच्या समोर तुम्हाला मात्र या ठिकाणी फटके एक्झिक्यूटिव्ह करणं गरजेचं असतील, कारण विकेटच्या पाठीमागे मात्र पाहिलं तर
कुठली सीमारेषा नाहीये आणि डोळ्यासमोर पाहिलं तर अगदी डोंगरा एवढं आव्हान इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाने उभारलाय. 72 धावांचा पाठलाग सध्या सुरू आणि आतापर्यंत या ठिकाणी या सावरा एलकुंदे संघानं 2 महत्त्वपूर्ण विकेट्स गमावले. त्याच्यामध्ये पाहिलं तर विजय वाकडे असेल, राज वाकडे असतील, म्हणजे जे सलामीची जोडी आली होती ते मात्र स्वस्तात माघारी परतली आणि त्या प्रश्नांच्या सुप्तीला पाहू शकाल अक्षय वाकडेला आपण पाहतोय. मानाची स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय. संजय स्मृती चषक आणि पाहू शकाल आता मात्र हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी ही स्पर्धा काही प्रेक्षक पाहत असतील. पाहू शकाल बॅटची इनर एज, चेंडू चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. एक सूत्र मी नेहमीच पाहतोय ग्रीष्मा 11 आमनेवाडा संघाचा, जेव्हा जेव्हा गुणेश पाटीलच्या बॅटमधून धावा येत आहेत ना तेव्हा तेव्हा हा संघ वेगळाच आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेच कार्य आज दिवसभर आपण जर पाहिलं तर अनुभवलेलं आहे. एक चांगला एक बॅलन्सिंग संघ आपल्याला पाहायला मिळतो या चालू सीझनमध्ये. पुन्हा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करतोय अनिकेत, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि पाहू शकाल फक्त सिंगलच धावतोय या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. दुसऱ्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल मेहर 11 बाबगाव विपक्ष योगेश 11 आमनेब आणि हा सामना जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. आजच्या दिवसातून प्रत्येक दिवशी आपल्याला 10-10 संघ खेळताना पाहायला मिळतं. हो, फुल टॉस होता. इथे संधी होती फलंदाजाकडे परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि चेंडू सरळ डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला. धाव मिळेल फक्त एक. चांगली गोलंदाजी अनिकेतची दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आमच्या सोबत पाहू शकाल याच गावचे सुपुत्र इज अ स्कोरर म्हणून आम्हाला नेहमीच प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आम्हाला सहकार्य करत असतात. वेलकम समीर, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि हॅरी सध्या जॉबवरती आहेत, तिथून मात्र या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. चेंज ऑफ पेस लेत ओळखली ओव्हर पिच, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू पाहू शकाल एक्झॅक्टली काऊ कॉर्नर वायडिश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रमाणात क्षेत्ररक्षकाने चूक केली नाहीये. झेल पकडलाय आणि समाप्त झाला त्या ठिकाणी फलंदाज अक्षय वाकडेचा खेळ. फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आय थिंक 17 धावा आहेत. आपण जर पाहिलं तर अजूनही 55 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडू शकेल. न्यू बॉलर पाहू शकेल जयेश काकडेच्या हातामध्ये चेंडू पात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर गोलंदाजी अटॅक आपण पाहतोय सध्या ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघामध्ये. हो, बॅटची कडा होती त्या ठिकाणी आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू सरळ त्याला डिक्लेअर झोनमध्ये धाव मिळेल फक्त एक. जेवढ्या सिंगल डबल धावा येतील त्याचा मात्र कुठलाही प्रकारचा मात्र या ठिकाणी नुकसान ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा होणार नाहीये. आणि त्याचमुळे पाहतो की रामकृष्ण काकड्याच्या गोलंदाजीमध्ये मात्र पाहिलं की बदल केला आहे. कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर दुसरा षटक त्याने हाताला होता, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याने जिंकली होती, परंतु या सामन्यामध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला नाहीये. परफेक्ट यॉर्कर्स आणि पाहू शकेल त्या ठिकाणी डावी एष्टी उद्ध्वस्त केली गोलंदाज जयेशनं.
4 गडी आतापर्यंत या ठिकाणी गमावले टीम सावराई एलकुंदे संघानं. दरम्यान गुणेश पाटील इन ॲक्शनमध्ये आहे आणि त्याला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. किरोलीचा लिटिल मास्टर गुरुनाथ उर्फ पप्प्या याचकडून सध्या यूट्यूबवरती ते आनंद घेत आहेत आणि त्यांनी गुणेश पाटीलचं भरभरून कौतुक केलेलं आहे की आम्हाला पूर्वीचा गुणेश पाटील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. धन्यवाद पप्प्या, तुमचंसुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. पर्यायी रस्ता जो आम्ही केलेला आहे तिथे मात्र कोणीही गाडी पार्क करू नका प्लीज. जागेवरतीच पाहू शकाल टॅप केला जातोय. सिंगलच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. न्यू बॅटर पाहू शकाल करण आलाय 6व्या क्रमांकावरती. पूर्णपणे संकटामध्ये सापडला सावरा एलकुंदे संघ. पहिल्या लढतीमध्ये एकतर्फा विजय या संघाने प्राप्त केला, परंतु प्रत्येक मॅचेसमध्ये पाहिलं तर जो आपण परफॉर्मन्स करतो त्याचाच मात्र आपण परफॉर्मन्स करू शकत नाही आणि त्याचमुळे मात्र इथे कुठेतरी गोलंदाजांवरती हल्ला बॉल पहिल्या इनिंगमध्ये चढवला गेला आणि त्याचमुळे पाहू शकले या ठिकाणी पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुढील चेंडू असेल आता मात्र इथून फ्रीट. करण वाकडे आपण पाहतो की सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जर त्यांनी 6 हॅट्रिक कंप्लीट केली तर सावधगावचे उद्योजक प्रेमनाथ दळवी यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनवरती चेंडूला मात्र फीड केला जातोय. सिंगल धाव तिथे मात्र पाल आपल्याला म्हणजे फ्रीटवरती सुद्धा मात्र या ठिकाणी मोठा फटका मात्र आला नाही आहे. जबरदस्त या ठिकाणी आज परफॉर्मन्स ग्रीष्मा 11 आमनेवाडा संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. कडक शॉट जसा मात्र त्या ठिकाणी हा शॉट एक्झिक्यूट केला, टक साऊंड मात्र या ठिकाणी संपूर्ण पसरला मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू सुद्धा मात्र डिपॉझिट केलाय प्लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. पावलांचा वापर जरूर केला, परंतु त्याच्यानंतर पहा इष्टरक्षक गुणेश पाटीलची कमालीचं कामगिरी तिथे पाहायला मिळाली. फलंदाजाने जरूर कॉपिंग करीत सोडली आणि तदनंतर इष्टरक्षकाने मात्र योग्य वेळी त्या इष्टा उद्ध्वस्त केल्या आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. काका आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण आपला आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चेंडू हवेत आणि लॉंग ऑनच्या फिल्डरना कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. यशला मिळणारा हा पहिला यश. फलंदाज बाद. या धक्के पे धक्का आणि आज सर्वच गोलंदाज विकेट टेकर राहिले आणि चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळाली, कारण आपल्याकडे भरपूर धावा वाचवण्यासाठी आहेत आणि त्याच्याच मुळे पात्र पाहतो की एखाद्या नवीन गोलंदाजाला आपण संधी देऊ आणि त्या संधीचं यशने आतापर्यंत सोनं केलंय, कारण पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र मिळाली पहिली सफलता. संकेत पाटील त्याला मात्र जरूर त्या ठिकाणी कानमंत्र देतोय, कारण संकेतकडे जो अनुभव आहे तो मात्र त्या ठिकाणी झोकण्याचा प्रयत्न करतोय. चेंज ऑफ पेस, ओव्हर पेस, पुन्हा चेंडू हवेत. वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त केला गोलंदाज यशनं.
जितू पाटील सुद्धा मात्र त्या ठिकाणी या शून्यावरती बाद होऊन माघारी परततोय. अरुण अर्जुनने मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी सज्ज आहे आणि त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज पाहू शकाल अतुल आलाय 9व्या क्रमांकावरती. अर्जुन सुद्धा पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर प्रेमनाथ दलवी यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु अर्जुनला आता स्ट्राईक मिळेल का नाही हा सुद्धा प्रश्न पडलाय. आणि गोलंदाज यश इज ऑन हॅट्रिक. ओ लेट कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू थर्ड मॅनला आय थिंक निघून चालला डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी स्ट्रायकिंग इनला आलाय अर्जुन. एकतर्फा खेळ इथं मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि सर्व सामने आज आपल्याला एकतर्फाच पाहायला मिळाले. अजून एक चांगला चेंडूच्या हाताने डॉट चेंडू आणि ज्याप्रमाणे यशने गोलंदाजी आता मात्र या सामन्यामध्ये केलेली आहे असं वाटते की आता मात्र पुढच्या सामन्यामध्ये रामकृष्ण काकड्याचा विचार केला जाणार नाहीये. ज्या अनुषंगाने हा स्पेल मात्र त्याचा राहिला. जबरदस्त मनगडी फटक्याचा वापर अगदी आय थिंक बॉटम हँडचा वापर चांगला पाहायला मिळतोय. परंतु सिंगलच धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि लगभग क्वार्टर फायनलच्या जे दरवाजे आता आहेत संतोषजी काकडे साहेबांसाठी आता खुले झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. एक पाऊल दूर विजयापासून चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करतोय. परंतु चेंडू चाललाय लेग स्टंपच्या अगदी बाहेरून. पंचांचा वाईटचा इशारा. एक महत्त्वाची सूचना मी करतोय. या जरूर तुमचा प्रेम आमच्या स्पर्धेवरती आहे. तुमचा प्रेम प्रत्येक खेळाडूवरती आहे. परंतु जे तुम्ही पारितोषिक आता मात्र या ठिकाणी अनाऊन्समेंट करता त्यासाठी सर्वांना मी विनंती करतोय की सामना संपल्यानंतर तुम्हाला जेवढं काही कॅश प्राईज द्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी येऊन देऊ शकता. कारण चालू कॉमेंट्रीमध्ये आता मात्र कुठल्याही व्यक्तिमत्वाचं पारितोषिक इथून अनाऊन्स केला जाणार नाहीये. मॅच विन ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघानं ही सामना जिंकलेला आहे. दुसरा विजय तर या स्पर्धेमध्ये संपादित केलेला आहे. अभिनंदन संतोषजी काकडे, अभिनंदन ग्रीष्मा बेटा अँड हार्डलक सावराई एलकुंदे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी